मी आज आलेलो आहे नवी मुंबई नेरूळ या ठिकाणी आणि मागील 5 दिवसांपासून या ठिकाणी मोठा सप्ताह सुरू आहे। अर्थातच शनेश्वर मंदिराचा सप्ताह या ठिकाणी सुरू आहे। बघू शकतो त्यासाठीच मी मंदिराच्या सध्या गाभाऱ्यामध्ये उभा आहे। बघू शकतो मोठी रांग देखील या ठिकाणी लागलेली आहे। अर्थातच ब्रह्मकलशोत्सव आणि रथोत्सव हा या ठिकाणी साजरा केला जातोय। अर्थातच ज्या ठिकाणी आपल्याला रांग दिसत आहे तिकडे गणपती बाप्पाचं एक छोटं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूलाच शनेश्वर मंदिर हे देखील आहे। खरं तर कालच मोठा ब्रह्मकलशोत्सव या ठिकाणी झालेला आहे। आज उत्सव या ठिकाणी होणार आहे आणि भाविकांची प्रचंड गर्दी ही या ठिकाणी दिसून येत आहे। अर्थातच श्री शनेश्वर सेवा समिती यांच्याकडनं हा सर्व कार्यक्रम जो आहे तो दरवर्षी या ठिकाणी आखण्यात येत असतो। पण ब्रह्मकलशोत्सव जो आहे तो यंदा तिसऱ्यांदा या ठिकाणी होताना दिसून येत आहे। प्रत्येकी 13 वर्षानंतर हा या ठिकाणी होत असतो। पूर्ण जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि इतकंच नव्हे तर आपल्या बोलण्यासाठी भाविक देखील या ठिकाणी। मॅडम काय सांगाल, कशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातोय, आज नेमकं काय होणार आहे आणि गर्दी कशी आहे? आज रथोत्सवाचा कार्यक्रम आहे। सकाळी देव बाहेर आले आणि प्रदक्षिणा त्यांची झाली आहे। संध्याकाळी पण तेच तसंच होणार आहे आणि हे 12 वर्षांनी एकदा येणारा हे ब्रह्मकलशोत्सव होत आहे। तर गेल्या 21 तारखेपासून सुरू होणारा हा कार्यक्रम उद्यापर्यंत हा आहे। टाइम अन्नप्रसादचं आयोजन केलेलं आहे। तर भाविकांची एवढी गर्दी आहे, म्हणजे नवी मुंबईपासून ते मुंबईपर्यंत सगळे भाविक एवढं प्रसिद्ध आमचं शनी मंदिर झालं। तर आज संध्याकाळी परत देव बाहेर येऊन ते रथामध्ये बसून एक नेरूळची पूर्ण एक परिक्रमा ते करणार आहे। ते हे प्रथा 34 वर्षापासून सुरू आहे। तर पाहायला गेलं तर मुंबई नेरूळ सारखा हा परिसर आहे। मुंबईमध्ये जो मोडला जातो दक्षिण भारतीय आपण आहात, तर मराठी लोक असतील दक्षिण भारतातले हे एकत्रित हा सण साजरा करताना दिसून येत आहेत। नेमकं याच्या पाठी कारण काय? सर्व समुदाय एकत्र येत आहेत आणि साजरा करतात। कारण एवढंच मी सांगेन की शनी देवाची एवढी कृपा आहे नेरूळ वासियांना, आणि जे कोणी भक्त इकडे येतात ते सगळे बोलतात की आमची मनोकामना इकडे पूर्ण होते। त्यामुळे हे देव म्हणजे शनी मंदिर एवढं प्रसिद्ध झालं आहे। आणि स्वच्छता इकडे जे काम करणारे आहेत स्वयंसेवक जे आहे, आम्ही महिला मंडळ असून दे, यूथ विंग असून दे आणि आमचे ट्रस्टी असून दे, त्यांनी सगळ्यांना म्हणजे एकत्र घेऊन हे काम केलं आहे। म्हणून सगळे कम्युनिटीवाले जे म्हणजे म्हणजे महाराष्ट्रीयन आहे, हिंदी लोक आहे, आमचे भाषेवाले आहे, ते सगळे इकडे त्याच्यामुळे येतात की या मंदिराचे शनी देवाचं म्हणजे जे कोणी येते त्यांचं मनोकामना इकडे पूर्ण होतात। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। बघू शकतो प्रचंड मोठी रांग ही या सध्या ठिकाणी आहे। अर्धा तास वेळ लागतो आहे गाभाऱ्यामध्ये येण्यासाठी। इतकी मोठी प्रचंड गर्दी ही सध्या झालेली दिसून येत आहे। आणि इतकंच नव्हे तर दुपारची वेळ झालेली आहे। प्रसाद जो आहे, महाप्रसाद जो आहे तो देखील या ठिकाणी सुरू झालेला आहे। अर्थातच माझ्या मागे श्री शनेश्वर देवाची मूर्ती ही देखील आपल्याला दिसून येते। कालच जो आहे ब्रह्मकलशोत्सव या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि बघू शकतो संपूर्ण मंदिराची एकदम चोख पद्धतीने डागडुजी असेल, स्वच्छता असेल ती करण्यात आलेली आहे। त्यानंतर स्थानापन्न देव करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी भक्तांची मोठी रांग जी आहे ती देखील दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई।